संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. टोरेंट प्रकल्पासाठी पाली भालिवडी नंतर ढाक गावठाणावर डोळा. सरकारी अधिकाऱ्यांकडून शासकीय जमिनी गुजराती कंपनीच्या घशात. कर्जत तालुक्यातील पाली कोतवाल खलाटी परिसरात प्रस्तावित टोरेंट एनर्जीच्या 4200 मेगावॅट क्षमतेच्या पंप्ड स्टोरेज प्रकल्पासाठी सरकारी जमिनींचे वाटप करण्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे. यामुळे गावठाण, गुरुचरण आणि सार्वजनिक मालमत्तेच्या भवितव्याबाबत ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पासाठी यापूर्वीच सुमारे 600 एकर वनक्षेत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानंतर आता महसूल व गावठाण क्षेत्रातील शासकीय जमिनींचीही माहिती संकलित केली जात असल्याचे समोर आलेले आहे. भालिवडी ग्रामपंचायत हद्दीतील गुरुचरण जमीन 6 मे 2026 रोजी तहसीलदारांच्या परवानगीने 30 वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. दरम्यान रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रानुसार मौजे ढाक येथील सर्वे क्रमांक 78 व 79 मधील सुमारे 50 एकर गावठाण क्षेत्रासंदर्भात माहिती मागवण्यात आली असून तसेच ढाक गावातील घरे, मंदिरे, शाळा व इतर बांधकामांची माहिती महसूल विभागाकडून संकलित केली जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत नागरिकांना पूर्वसूचना देण्यात आली नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. प्रकल्पामुळे जंगल, जलस्रोत, शेती आणि वन्यजीवांवर होणाऱ्या परिणामांचा सविस्तर पर्यावरणीय परिणाम अहवाल EIA सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे. गावठाण क्षेत्र, गुरुचरण जमीन आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी अशी अपेक्षाही ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे.